रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर हा जो टी शर्ट आहे तो माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलाचा आहे, जो माझ्या शिवमला दिला होता, पण हाईटने खूप मोठा असल्यामुळं त्याचा उपयोग होईना झालाय। मग शिवम एवढा हाईट कधी उंच व्हायचा, मग त्याच्याऐवजी म्हटलं या टी शर्टचा मी छान असा उपयोग करते। आणि टी शर्टची क्वालिटी अगदी म्हणजे इतकी छान होती आणि तो खूप वापरलेलाही नव्हता, मग त्याचा उपयोग करावा म्हणून मग मी पहिलं तर ह्याच्यावर आखून घेतलं की जेणेकरून ब्लाऊज होईल का ह्याच्यामध्ये, असं मला वाटलं की पहिलं होईल का आधी चेक करावं। तर पहिलं मी त्याच्यावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मला खरं तर हा बोटनेकचा शिवायचा होता, पण बोटनेकचा मी शिवला नाही। मग त्यासाठी मी पहिलं तर सहा शोल्डर घेतलं आणि 2.5 इंचावर गळ्याची रुंदी दिलेली आहे आणि गळ्याला मुंढ्याला आकार दिलेला आहे। आणि जे शेवट होतं ना, म्हणजे 11.5 वर जे होतं ना, तेवढ्यातच मी इनफ केलेलं आहे। तिथून पुढं मला एक्स्ट्रा वाढवायला अजिबात जागा नव्हती, तेवढ्यातच मी तिथंच मुंड्याचा आकार दिला। जिथं टी शर्टचा मुंडा आहे ना, तिथंच आकार दिला, फक्त आतल्या साईडला घेतला आणि मी 4.5 इंचावर मार्क करते। मार्क करून अर्धा इंचावर अलीकडं आणि इकडं 2 इंचावर असा 2.5 इंचाचा गॅप घेऊन प्रिन्सेस कट बनवते। त्यानंतर मी कटिंगला सुरुवात केली आणि मला पुढचा खूप मोठा असा डीप हवा होता, वी हवा होता, त्यासाठी मी पुढचा गळा वी घेतलेला आहे। त्या पद्धतीने मी कटिंगला सुरुवात केली आहे। तुम्ही अशा टी शर्टचा खूप छान असा उपयोग करू शकता। आणि ब्लाऊज शेवटी तुम्हाला दिसेल, आता कात्री थोडीशी माझी चालत नाही आहे, कारण टी शर्ट फोल्ड केलेला आहे। मी साईडला अजिबात कटिंग करून घेतलेलं नाही आहे, ॲट इज असा शिवलेला आहे। फक्त फ्रंटला जे प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो दिला आणि दुसरा म्हणजे स्लीव्ज जोडल्या आणि हुकपट्टी आयपट्टी केलेली आहे। बाकी मी काहीही ब्लाऊजमध्ये काहीच केलेलं नाही आहे, इतका अशी मेहनत। स्लीव्ज पण मी खोलल्या नाहीत, आहे तशा स्लीव्ज मी लावून टाकलेल्या आहेत, जेणेकरून म्हणजे उसवायची किंवा काहीच करायची मला गरज लागलेली आहे। इतकं शॉर्टकटमध्ये मला वाटतं 15 ते 20 मिनिटामध्ये हा ब्लाऊज शिवलेला असे 20 मिनिटामध्ये मी हा ब्लाऊज शिवलेला आहे। आता हुक वगैरे लावणं किंवा त्यानंतर मी ह्याला टच बटन लावलं, कारण मला नाडी लावणं ह्याला योग्य वाटली नाही, त्यासाठी मी ह्याला टच बटन लावलं। त्यामुळं मला कदाचित वरती 5 मिनिटं वगैरे लागली असतील, पण मी अगदीच थोड्या वेळामध्ये हा ब्लाऊज शिवलेला आहे। आणि त्यानंतर ह्या उरलेल्या कपड्यातून काय बनवलं हेही बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका, कारण लाईक केल्याच्यानंतर नवीन व्हिडिओ बनायला तेवढाच मूड येतो आणि तितकं छानही वाटतं। त्यानंतर बघितलं ना तुम्ही, मी अजिबात साईडला कटिंग केलेलं नाही आहे, असंच ओपन ब्लाऊज मी फुल कटिंग केलेलं आहे। परत उघडून घेतला आणि उघडून घेतल्याच्यानंतर फक्त बाजूला असं केला, मग ती बॅकची साईड आहे आणि ही पुढची साईड आहे, फक्त पुढची साईड मी कट करून घेतलेली आहे। आता त्याला अजिबात वेळ न दवडता मी पुढचा जो प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो मी कट करून घेतला। इतका सोपा ब्लाऊज झाला ना, की हा टी शर्ट माझ्याकडे खूप दिवसापासूनचा होता, पण याचा काय उपयोग करावा मला समजत नव्हतं। पण त्यासाठी मग मला फायनली ही आयडिया सुचली आणि मी हा ब्लाऊज शिवायला घेतला। बघितलं ना तुम्हाला समोर दिसतंय, मधलं टी शर्टचं जे फिटिंग केले आहे ती जागेवर आहे, फक्त मी गळा कटिंग केला फ्रंटवाला आणि इथे प्रिन्सेस कटचा पार्ट कटिंग केला आहे। कदाचित तुम्हाला व्हिडिओ थोडासा लांब वाटेल, पण तुम्ही बारकाईने पाहिला तर तुम्हाला दिसेल। परत फास्ट केला तुम्हीच म्हणता की मॅडम व्हिडिओ फार फास्ट झाला, आम्हाला काही समजलं नाही, त्यासाठी मग मी कटिंग थोडीशी कटिंग थोडीशी फास्ट न घेता तुम्हाला ॲट इज दाखवलेली आहे। आणि माझी खात्री इतकी छान चालत नसल्यामुळं थोडासा वेळ लागत आहे कटिंगला। बघितलं ना, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की मी काहीही कटिंग केलेलं नाही। आणि बॅकच्या गळ्याला मी म्हटलं की गोलच गळा साधा द्यावा, मला तर तसा बोटनेक शिवायचा होता, पण बोटनेकला इतकं असं कम्फर्टेबल वाटत नाही मला तरी बोटनेक। आता तुम्हाला कसं वाटतं बोटनेक ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। मी नको म्हटलं, माझ्याकडे भरपूर सारे नवीन शिकताना बोटनेक मी शिवले होते, पण ते बोटनेक असे मला तरी कम्फर्टेबल वाटत नाहीत, मग मी त्यामुळं ते मी आता तर शिवायचं सध्याला तर बोटनेक शिवायचं माझी इच्छाच नाही आहे, त्यामुळं मग मी साधाच गोल गळ्याचा आकार दिला आणि तोही मी कटिंग करून घेतलेला आहे। तुम्हाला कुठला गळा आवडतो? मला तर सगळ्यात जास्त गोल गळा आवडतो, शिवायलाही सोपा पडतो आणि सोपा म्हणण्यापेक्षा गोल गळा अगदी छान कम्फर्टेबल असा बसून जातो पाठीवर आणि समोरही म्हणजे असा अनकम्फर्टेबल फील होत नाही गोल गळ्याने, मला तरी असं वाटतं। तुम्हाला कुठला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि त्यानंतर
त्यानंतर इकडचा आणि इकडचा आता तुम्हाला समोरच दिसतंय बघा, हा जो गोल गळा झाला आणि पलीकडचा जो झाला प्रिन्सेस कटचा तो भाग झाला. म्हणजे शिवणं इतकं सोपं झालं होतं की काहीही अवघड नव्हतं. आता स्लीव्जचं म्हणाल तर स्लीव्जला फक्त ॲट इज इन मी आता ते तो टी शर्ट खूप म्हणजे खूप लांब होता, म्हणजे त्याच्या स्लीव्ज खूप लांब होत्या. आता समोरचा मी विचार करत होते की हा जो भाग आहे असाच ठेवावा, पण नंतर म्हटलं की याला ब्लाऊज न दिसता हा टी शर्ट शिवलेला आहे अशा पद्धतीचा दिसेल, त्यासाठी मी हा फ्रंटचा व्यवस्थित समोरून धरून त्याला व्यवस्थित अशा प्रकारे मी कट दिलेला आहे. आणि कट देऊन कट करून ते पुढचे जे आपण काय त्याला इलास्टिक म्हणू शकतो, पहिला आम्ही तर इलास्टिकच म्हणायचो, ते इलास्टिक जे होतं ते कट करून घेतलं. आणि जेवढा मी माझ्याकडं जेवढी स्लीव्ज होती ना तेवढीच मी ॲट इज इज स्लीव्जला फक्त आकार देऊन घेतलेला आहे, काहीही वेगळं केलं नाही. मला तर वाटतं मी ह्याला फ्रंट कट पण नाही दिला, कारण ह्याला वेगळाच आकार आधीच ह्याला व्यवस्थित छान असा आकार होता. खरंच हे म्हणजे हे जे कटिंग असतं ना रेडीमेड कपड्यांचं ते वेगळं छान असतं. मला 19ची स्लीव्ज हवी होती, कारण समोरून मी फक्त अर्धा इंचाचं आत घेतलेला आहे. याला ना पट्टी लावली ना काहीच केलेलं नाही, मी फक्त आत दुमडून घेतलेला आहे. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे इथं फक्त स्लीवचा मी आकार दिलेला आहे आणि मी फ्रंट कट वगैरे अजिबात काही केलेलं नाही आहे. आणि त्यामुळं मला नंतर म्हणजे समजायला पाहिजे की परत फ्रंट कट दिला ना तर कधी कधी घोळ होतो, त्यामुळे मी फ्रंट कटचा आकार न देता डायरेक्ट स्लीव्जवर स्लीव्ज ठेवून कटिंग करून घेतलेली आहे. आता हा शिवताना जो आहे ना फक्त मी आतली बाजू जी होती ती वर घेतलेली आहे आणि जी वरची बाजू होती ती आतल्या साईडला टाकलेली आहे, कारण बऱ्यापैकी उन्हात वगैरे वाळल्यावर टी शर्टचा कलर थोडासा वेगळा डल झाला आहे आणि आतला जो कलर आहे तो खूप म्हणजे खूप डार्क होता, म्हणून मी आतली साईड बाहेर घेतली आणि बाहेरची साईड आत घेतली आणि आतली साईड बाहेर घेतली. चला तर मग आता इथून पुढं हे कटिंग झाल्याच्या नंतर यानंतर मी याचा टोपीचा पण व्हिडिओ केलेला आहे, म्हणजे याची टोपी पण बनवली, त्याच व्हिडिओसाठी तुम्ही परत सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर मशीनवर गेल्याच्या नंतर मी दोन्ही प्रिन्सेस कट जोडून घेतले. दोन्ही प्रिन्सेस कट या पद्धतीने मी जोडून घेतले, नेहमी आपण जसे ब्लाऊज शिवतो तसे जोडून घेतले. फ्रंट कटला असा आकार दिला आणि त्यानंतर ॲट इज स्लीव्ज मी अशी धरली आणि अशी दिला मी परत मशीनवर आल्याच्या नंतर फ्रंट कटचा आकार. आणि त्यानंतर ॲट इज अशी स्लीव्ज मी जोडून टाकली, काहीही केलेलं नाही आहे त्याला, फक्त जशी अशी ना तंतोतंत स्लीव्ज अशी बसली, 1 इंच जास्तही झाली नाही आणि अर्धा इंच कमीही पडली नाही, मस्त अशी व्यवस्थित स्लीव्ज दोन्हीही जोडून घेतल्या. आणि दोन्ही जोडून घेतल्याच्या नंतर मला तर प्रचंड आनंद झाला की चला या टी शर्टचा योग्य असा उपयोग झाला. त्यानंतर दोन्ही स्लीव्ज जोडून घेतल्याच्या नंतर या ज्या ब्लाऊजला आहे ना मी दोन्ही स्लीव्ज जोडून घेतल्याच्या नंतर फिटिंग तर करायची साईडला विषयच नव्हता. आणि त्यानंतर मी हुकपट्टी आईपट्टी केली आणि हुकपट्टी आई करण्यासाठी मी इकडच्या साईडला हुकपट्टीला कॉटनचं कापड लावलेलं आहे. आणि दुसरं म्हणायचं म्हटलं तर पलीकडच्या साईडला हे जे ब्लाऊजचं जे कापड शिल्लक राहिलं होतं ना तेच मी यूज केलेलं आहे. आता पाठीमागं तुम्हाला थोडीशी लेस दिसत आहे, कारण लेस जी आहे ना ती मी माझ्याकडे शिल्लक पण होती आणि वेगळं तसं मला ही लावायची नव्हती, पण माझ्याकडून ना पाठीमागं थोडंसं हाईट थोडीशी कमी वाटली, मला कमी हाईट आवडत नाही, म्हणून ती हाईट वाढवण्यासाठी मी थोडीशी पट्टी लावली आणि त्या पट्टीवर मी थोडीशी लेस लावलेली आहे. तर ते त्याच्यामध्ये छान पण दिसते आणि वेगळेपणा पण वाटते, पण थोडीशी ती जी कलर जो गोल्डन आहे तो नसावा होता असं मला वाटत होतं, पण ती माझ्या घरामध्ये अवेलेबल होतीच, नवीन आणण्यापेक्षा मी ती आहे तीच वापरून टाकली. त्यानंतर गळ्याची पट्टी मी लावायला सुरुवात केली. आता गळपट्टी म्हणायचं म्हटलं ना तर याला मी सध्याला तरी वरून टिप मारलेली आहे, अजून हात शिलाई केलेली नाही आहे, पण मी याची नंतर टिप जी आहे 5 नंबरची म्हणजे अशी 5 नंबरची मी टिप मारते आणि 5 नंबरची टिप मारल्याच्या नंतर मी परत ती खोलून आधी हातशिलाई करते आणि परत मी टिप मारून घेते. त्यानंतर मी स्लीव्जला दोन्ही बाजूला आतून स्लीव्जला मी फक्त आत फोल्ड करून घेतला आहे, थोडीशी साईडला उसवली स्लीव्ज आणि समोर अर्धा इंचावर मी आत पलटी करून घेतली, कारण कापड याचं इतकं छान आहे की धागे निघणार नाहीत किंवा काहीही याचा प्रॉब्लेम होणार नाही. आणि त्यानंतर फिटिंगचं म्हणाल तर अर्ध्या इंचावर, कारण इतकी अशी जागा नव्हती, अर्धा इंच पाऊण इंचावर मी फिटिंग करून घेतली. त्यानंतर हुकलूपला म्हणाला तर अगदीच छोटी डीप गळा झाल्यामुळं पुढचा 5 हुकसाठी आई करून घेतलं आणि आई केल्याच्या नंतर ब्लाऊज माझा पूर्ण रेडी झाला होता. इतका सुंदर ब्लाऊज ना मला इतका आवडलेला आहे प्रचंड की विचारू नका, खूप म्हणजे खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे आणि एकदम लॉंग स्लीव्जमुळे तर त्याला वेगळेपणा चाललेला आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि याचे इतकं छान असं पडलेलं आहे ना, फिटिंग वगैरे एकदम छान झालेली आहे. आता घालून का दाखवलं, कारण कमेंट येतात की तुम्ही ब्लाऊज घालून दाखवत नाही म्हणून असा घालून दाखवलेला आहे. चला बाय.